आता या मुद्द्यावरती चर्चा करताना दिसतायत आणि त्याचबरोबर मनीषाताई कुठेतरी डिफेंड करतात अशा पद्धतीचं चित्र या क्षणी तरी नक्कीच दिसतंय। यानंतर संदीपजींकडे मला पुन्हा एकदा जायचं आणि असं विचारायचं आहे की महायुतीच्या पातळीवरती जर बघायला गेलं तर अजितदादांच्या बाबतीमध्ये एक पुतण्या त्यांची बाजू घेतोय, एक पुतण्या डिफेंड करतोय असं दिसतंय। माफ करा, हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पातळीवरती। आणि त्याचबरोबर महायुतीच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर ठाण्यामध्ये जो गणेश नाईक आणि त्याचबरोबर शिंदे हा जो मुद्दा आहे तो सुद्धा वारंवार समोर येतोय। अशा पातळीवरती महायुतीमध्ये सुद्धा सगळं आलबेल आहे असं चित्र नाहीये, काय सांगाल? ठाण्यामध्ये तुम्ही जर म्हणालात तर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचं सख्य जगजाहीर आहे। त्या आता त्याला ते तोंड फुटणारच आहे। भारतीय जनता पार्टीचं जर एकूण आपण स्वरूप बघितलं जर वर्षानुवर्षाचं, तर ज्या ज्या पक्षांबरोबर त्यांनी युत्या केल्यात, आघाड्या केल्यात, तडजोडी केलेल्या आहेत, त्या पक्षांना पुढच्या कालखंडामध्ये त्यांनी हळूहळू नेस्तनाबूत करत पूर्णपणे स्वतःची सत्ता आणणं हे भारतीय जनता पार्टीचं कायमचं एक धोरण राहिलेलं आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे आता जरी ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आपलं वर्चस्व मिळवायचंय, कल्याण डोंबिवलीत ते टिकवायचं आहे, वाढवायचं आहे आणि मुंबईतही त्यांना एकनाथ शिंदे खूप वाढले तर ते चालेल का, हाही खराच एक कळीचा प्रश्न आहे। आणि या सगळ्या याच्यामध्ये अनेक समीकरणं आगामी काळात आपल्याला बघायला मिळतीलच। आज बरं हे कमी पडावं म्हणून शिंदेचे जे मंत्री आहेत, शिंदेचे आमदार आहेत, ते जे काही दिवे लावतायत त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता मुळात संतप्त झालेली आहे, अस्वस्थ झालेली आहे, चिडलेली आहे। हेही तितकंच लक्षात घेणं गरजेचं आहे। स्वतः एकनाथ शिंदे संयमी आहेत, शांतपणे राहतात, कमी बोलतात, त्यांचे जे काय असतात त्या ऍक्शनमध्ये ते दिसतात। पण त्याच वेळेला त्यांचे मंत्री, आमदार आणि हे जे काय त्यांनी बरेच मधल्या काळात प्रकार करून ठेवलेले, कोण कोणाला मारतंय, कोण कोणाला शिवीगाळ करतंय, हे सगळं जनतेला मानवणारं नाही, मनतेला चालणारं नाहीये। आज तुम्ही बघा त्यांची ज्या ज्या ठिकाणी सत्ता आहे त्या ठिकाणी नागरी विकासाची काय परिस्थिती आहे, ठाण्यातल्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे, त्याच्यावर कोणीतरी बोलणारच, लोकांनी आवाज उठवणारच, कधीतरी याची मतांमध्ये परिवर्तन होऊ शकतं। आज भारतीय जनता पार्टीला ठाण्यात वाढायचं असेल तर त्यांना आक्रमक धोरण स्वीकारावं लागणार आणि तेच गणेश नाईकांच्या बोलण्यातनं प्रतिध्वनित झालेलं आहे। मुंबईत राहिलं तर दोन ठाकरे एकत्र येणं ही चर्चाच मुळामध्ये मराठी माणसाला बऱ्यापैकी सुखावणारी आहे असं दिसतंय। हे मधल्या काळात वेळोवेळी दिसूनही आलेलं आहे आपल्याला। आता प्रत्यक्ष महानगरपालिकेमध्ये हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर कशा प्रकारे नीट पद्धतीने लढतात त्याच्यावर त्यांचं यशापयश अवलंबून राहील। पण मग शिंदेच्या शिवसेनेसमोर नक्की मुंबई, नवी मुंबई आणि त्याचबरोबर ठाणे इथे महायुतीतनं सुद्धा आव्हानं असणार आहेत असं म्हणायचं आपल्याला? नक्कीच असणार आहे, का नसणार? भारतीय जनता पार्टी समजा मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये समजा एकनाथ शिंदेना 60-70 जागा मिळाल्या, ज्या काय 80 जागा मागतील त्या मिळाल्या तर त्याच्यामध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे आणि मनसे यापेक्षा जास्त जागा जर त्यांनी मिळवल्या तर त्यांचं महत्व हे कोणालाच नाकारता येणार नाही। त्यांचं महत्व निश्चितपणे भारतीय जनता पार्टीत वाढेल। तसंच ठाण्यामध्ये आजही त्यांच्याकडे स्वतःचे 66 नगरसेवक आहेत, जे मूळचे शिवसेनेचे होते, जे त्यांच्याबरोबर आले, प्लस मधल्या काळात आणखी 8-9 नगरसेवक त्यांच्याकडे आलेले आहेत वेगवेगळ्या पक्षांचे। या सगळ्याचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी करता एकनाथ शिंदे ठाणे, मुंबई, कल्याण डोंबिवली आणि पुढच्या पट्ट्यामध्ये आव्हान ठरणारच आहे। भारतीय जनता पार्टीला स्वतःला जर वाढायचं असेल तर त्यांना शिंदेना कुठेतरी रोकावं लागेल, हे स्वाभाविक आहे। आणि त्याचेच पडसाद हळूहळू पुढच्या जशा निवडणुका जाहीर होतील तसे तसे ते उमटायला लागतील, हे निश्चित। नक्कीच। आता पुढचा प्रश्न मला दुबेजींना विचारायचा आहे की काल जी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे क्रॉस वोटिंग केलं